श्रवण श्रवण मम्मी एवढी सिक्युरिटी कशासाठी असते? अरे मोठी आहे दिंडी. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपल्या दुकानापासूनच निवृत्तीनाथांची ना दिंडी जाणार आहे. तर आज श्रवण आहे ना स्कूलमधून आलाय ना, तर इथंच आहे आली ना, तर आलाय तसं तू इथंच आहे. दिंडी म्हणजे त्याला पालखी पाहिजे होती तर गाडी आले त्यांचं काय करू? गाड्या किती मोठी आहे. चालू आहे. मला पण घ्यायचंय वो दर्शन आहे, तर तुम्ही घ्यायचं आणि द्या तुमचं. थोडं पुढे होतं. नगर चौकात नाही का तिथून ती लय मोठी आहे. तर निवृत्तीनाथांची दिंडी गेल्यानंतर आहे ना ट्रॉफिक जवळजवळ अर्धा तास पॅक होतं आणि खूप गर्दी होती आणि भाविक पण खूप होते. तर दिंडीचं आहे ना खूप छान स्वागत झालं आहे आपल्या नगरमध्ये. तर आज नगरमध्येच मुक्कामी होती दिंडी मार्केट यार्डला आणि खूप रस्ता पण जाम होता. तर त्याच्यानंतर मी घरी आले आणि नंतर रात्रीचा स्वयंपाक केला आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. तर आज होता आम्हाला उपवास आणि पहा इकडे टोमॅटो चटणी बनवायला घेतली. तर पलीकडल्या गॅसवर आहे ना शेंगदाण्याचं पिठलं होतं, म्हटलं तिकडे ठेवून द्यावं. तर ते पण लगेच खाली गेलं, गॅसवर सांडलं. आणि इकडे मस्त टोमॅटो चटणी बनवायला ना जिरे मोहरीची फोडणी दिली आणि मस्त कढीपत्ता टाकला. आणि रोज संध्याकाळी जेवणात आहे ना काय बनावं काय नाही याचा प्रश्न पडतो. तर तुम्हाला पडतो का नक्की सांगा. आणि काय भाजी बनवायची हे प्रत्येक चा प्रश्न राहतो. तर साध्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने टोमॅटो चटणी बनवा, कारण रात्री भोजन पण करायचं होतं आणि पटपट स्वयंपाक करून घेतला. तर खूप छान झाली होती चटणी. आणि पहा पहिल्यांदा पण एकदा बंद केला गॅस आणि परत दुसऱ्यांदा पण शेंगदाण्याचं पिठलं खाली गेलं माझ्याकडून. तर घाईत आहे ना अशीच ना उशीर होत असतो. आणि कधी पण आहे ना मी जर लवकर आवरायचं ठरवलं त्यावेळेस माझ्याकडून हमखास उशीरच होतं. तर कांदा परतत असताना थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणजे आपला कांदा पण लवकर परतून जातो. आणि त्याच्यानंतर हळद आणि मिरची टाकून आहे ना लगेच आपलं आहे ना मसाला टाकून आहे ना टोमॅटो टाकून घेतले.
आणि एकादशी असली ना रात्रीचं भजन होतच असतं, तर एकादशी होती तर रात्रीचं भजन होतं संध्याकाळी, म्हणून लवकर स्वयंपाक केला. तर एकीकडे टोमॅटो चटणी टाकली आणि दुसरीकडे ना लगेच भाकरी करून घेतल्या होत्या. आणि भाकरी काही 3-4च करायच्या होत्या, कारण आम्हाला दोघी तिघांना एकादशीच होती. तर मस्त भगर बनवली होती मी, आणि शेंगदाण्याचं झिरका, आणि यांना आहे ना टोमॅटो चटणी आणि भाकरी बनवल्या होत्या. तर आम्ही ना हॉटेलवर गेलो होतो, तर मसाला राईस त्याने येताना घेऊन आला होता. तर त्या तिघांनी पण आहे ना मसाला राईसच खाल्ला होता, त्याच्यामुळे त्यांना काही एवढ्या भुका पण नव्हत्या. आणि त्याच्यानंतर आहे ना मग स्वयंपाक झाला ना आम्ही लगेच जेवण केलं आणि रात्रीचं भजन केलं. तर आज आहे ना निवृत्ती रायाची ना मोठी पालखी आली होती. तर तुम्ही व्हिडिओत पाहिलीच असेल. तर दरवर्षी ना आपल्या इथे ना एकादशीच्या दिवशी येते नगरमध्ये पालखी. आणि व्हिडिओत तुम्ही पाहिलेच असेल तर पालखी ना रस्त्याने काही थांबत नाही जागोजागी. जास्त लोक असेल तर तिथं थांबते, पण असं 1-2 लोकांसाठी थांबत नाही. तर आम्हाला आहे ना असंच पळत जाऊन दर्शन घ्यावं लागलं, कारण इतका वेळ थांबत नाही पालखी आपल्या इथं. तर आमची ना झाल्यानंतर दर्शन, श्रवणनी पण पुढे जाऊन दर्शन घेतलं. तर मला भाकरी करत तर आहे ना टोमॅटो चटणी झालीच होती, आणि त्याच्यात आहे ना शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून आहे ना मस्त आहे ना 5 मिनटं ठेवली, आणि तोपर्यंत आपली चटणी खायला तयार झाली होती. आणि शेंगदाण्याचं पिठलं, भगर, टोमॅटो चटणी आणि भाकरी मेनू होता आपला आजचा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.